काय ग, काय झालं? कसला आरडाओरडा? नानू मामा आणि मुलं खेळत होती तिकडे. बहुतेक विक्रांतला आवाज सहन नाही झाला. हो का? डोकं फिरलं एकदम त्याचं. अजूनही मला धडधडतंय ग. अगं बाई, बसा तुम्ही, बसा जरा. आई, आम्ही काहीच नाही बोललो ग त्याला. काय झालं एकदम? आईने सांगितलं म्हणून आम्ही त्याला खेळायला बोलवायला गेलो. तो येत नव्हता म्हणून आम्हीच तिथे खेळायला लागलो. अरे रडता काय? शांत व्हा बघू. आधी रडणं आवरा. हे पहा, आता आपल्या दादाला हल्ली त्रास होतो ना, म्हणून तो असं पटकन चिडतो. असं एकदम मनाला नका लावून घेऊ. बहिणी, मला वाटलं मुलांबरोबर जर का थोडा वेळ खेळला तर त्याला बरं वाटेल म्हणून. आणि तसा पहिल्यांदी शांत बसला होता की तो. तुम्ही जाऊन बोलता का त्याच्याशी? नाही, नको, आत्ता नको. दुर्दशा झाली ग सोन्यासारख्या पोराची. थांबा चालत्या गाडीत नऊ. ए मधु काका, अलका, या रे या. हे पैसे घे बाबा. थँक्यू. सुटे पैसे हवेत का? नाही दिले सगळं. आंबे आलेले आहेत, पेट्या. उतला बाबा, घेतो, काळजी नको. अलका, समोसा मी घेतो इकडून. गीता, सांभाळू ना. जड एक ना. कसा झाला प्रवास? प्रवास चांगला झाला ग. सांगतो नंतर सगळं. आपल्या गावचे आंबे कसे आहेत ते बघा आता. वेगळी चव हो. सांभाळून. अरे मलाही हात लाव. चारच पेट्या आणल्यात? 4 पेट्या आणल्या. 4. अहो, आई कशा आहेत? रोज फोन करत होतीस ना तू. अहो, पण तुम्ही प्रत्यक्ष भेटून आलात ना, म्हणून म्हटलं. तब्येत बरी आहे माझी. नाही, तुमची नाही, आईंची. अच्छा, तिची ना. हा, बरी. आईने चिठ्ठी दिली. हो का? अरे वा. घडी करून खिशात घालायला नाही, वाच म्हणाली ताबडतोब. 10 वेळा बजावलंय तिने मला, मधुला वाचायला सांग म्हणून. महिने 10 वेळा म्हणजे 10 × 40. 40 कामं लिहिलेली असणार याच्यात, बाकी काय. हा, तर पेट्या आहेत ना, त्यातली एक ताईकडे द्यायचे आणि एक ते आपले हे देशपांडे आहेत त्यांच्याकडे द्यायचे. चल बाहेर जाऊन चहा घेऊन येऊ. अहो, मी चहा करते. चल. बर विजय, माहीचा काही निरोप? नाही, निरोप असं काय. फार काळजी वाटते रे तिला विक्रांतची. बरा आहे ना? हो, बरा पण असतो, पण कधी कधी अगदी विचित्र वागायला लागतो. काल रात्री त्याने आक्रस्ताळेपणा केला. मुलं घाबरली ना रे ती. बाकी ट्रीटमेंट चालू आहे त्याची. बरा, ठीक. इशू, पोळी लाटायच्या आधी पीठ लावलं का? हो आजी, मी 15 चपाती करणारे. अगो बाई, एक तरी झालीये का? हे बघ. बापरे, एवढी मोठी. हो. छानच जमलीये बर का. हे बघ मम्मा. वाव, ती चपाती मी खाणार. ओके. मनू, जरा पाण्याचा हपका मार भाजीवर. हो हो. कसे ग सोनूला मदत करते आईला. इशू, मम्मा ना आता कॉलेजला जाणार आहे, तर आज आजी तुला आंघोळ घालू दे. मम्मा तू. हा, तुला माहितीये का, आजीकडे छान छान नवीन सोप आहे. हो ना आजी? मग आमच्याकडे मस्त मस्त वासाचा साबण आहे बाबा.
ओके नो प्रॉब्लेम. हा चला मग आता जाऊया आपण तो करायला. चला अरे मग करूया आपण. हा छे. आणि ग माझी बाई ती. चला मस्तपैकी तो करू आपण छान छान साबणानी, है की नाही? कुठे बाथरूम? आतमध्ये आहे. मग चला. हे असं रागावून ओरडून तुलाच त्रास होतो की नाही? हा मला कळलंच नाही मी किती जोरात ओरडलो. एवढा कशाचा राग आला होता तुला? माहित नाही मला का राग आला, मी का ओरडलो माहित नाही मला. अरे एरवी तू मुलांशी किती चांगला बोलायचास, खेळायचास, हो की नाही? म्हणून मुलं आली होती बोलवायला. मला खूप वाईट वाटतंय आई. मी का ओरडलो मला काहीच कळत नाहीये, मी का ओरडलो. ठीक आहे, पुन्हा असं होऊ देऊ नको. हा अरे हो, आजी तुझी आठवण काढत होती. आजी कशी आजी? बरी. काय करते आजी तिकडे? इथे करायची तेच. अरे खूप लोक तिला भेटायला येतात, सांगत असते असं करू नको, शांत राहा, याचं भांडण सोडव, त्याचं भांडण सोडव. अरे मस्त मन रमवून घेतलंय तिने स्वतःच. बाबा आजी परत येणार आहे ना? मी विचारलं तर नाही म्हणाली. तू बोलतोस का तिच्याशी? माझ्यामुळे तिथे गेली आहे का ती बाबा? विक्रांत बाळा, तुला जायचंय का आजीला भेटायला? जायचंय का? मी येईन तुझ्या बरोबर. तुला आजीला भेटल्यावर बरं वाटणार आहे का? अरे काय विचारते मी? बोलणार आहे काहीतरी, असा गप्प नको राहू. थांब इथेच. जेवायला वाटलं की बोलत होतो. बघ आजीनी ना आंबे पाठवले गावाहून, तुला आवडतात ना? ये नंतर जेवायला. हा आलीस का? बरं झालं वेळेवर आलीस. जा हात पाय धुवून ये आणि जेवायला ये लगेच. अहो तुम्ही करा सुरुवात. ये बस. खूप जागा फिरलीस का ग? दमलेली दिसतेस. हो आजोबा, ऍक्च्युली मला खूप होप्स होत्या, पण एकही जागा आवडली नाही. प्रत्येक जागेत काही ना काही प्रॉब्लेम होता. तशी एक जागा बरी वाटली मला, पण तिचा कॉरिडॉर जरा डल होता. म्हणजे आतून तशी बरी आहे, पण तिथे पोचताना जर डल वाटत असेल तर कसं चालेल? जाऊ दे ग, तू जेव आता. जागा काय दुसरी बघता येईल नंतर. ईशा कशी काय झोपली आता? एरवी ती टाळाटाळ करते ना यावेळेस झोपायला. अगं ती सईशी खेळत होती. आता सईला झोपण्याची गरज होती ना, तिच्या बरोबर ही पण झोपून गेली. वा छान, सई बरोबर छान मैत्री झाली. आजोबा, ताईची काय खबर आहे कुठे ती? काही विचारू नको. काहीतरी ते
इव्हेंट्सच्या का कसल्या तरी कंपनीत आहे आणि त्यासाठी सारखी फिरत असते. आम्ही तिकडे गावाला असतो. क्वचित कधीतरी फोन करते. आता ती सांगते त्यावर विश्वास ठेवावा लागतो. काय करणार दुसरं. तुम्हाला माहितीये, गेल्या 3 वर्षात तिने मला एकदाही फोन केला नाहीये. ईशाची विचारपूस करायला सुद्धा नाही. कमाल आहे ना ताईची. असं कसं वागू शकते ती. हो, आपण आहोत ना चालवून घेणारे. न चालवून घेऊन काय करणार. आपली नातच आहे ना ती. काय सोडून देऊ शकतो तिला. होईल आपला जीव. आता ती आपल्याकडे काही लक्ष देत नाही ही गोष्ट वेगळी. दृष्टी आड सृष्टी. तिचं बरं चाललं असेल असं आपण आपलं गृहीत धरायचं. जाऊ दे, नको तो विषय. तुम्ही जेव्हा नीट. मोना आणि तिचं नशीब. वा वा. गावाची सुपारी का फर्स्ट क्लास आहे. नाही, नंतर घेईन. आई कशा आहे? पुढच्या वेळेला आलो ना की येताना फोटो घेऊन येत होते तिथून किंवा व्हिडिओ बनवून आणतो. तेच 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 काय विचारतेस. आई कशी आहे, आई कशी आहे. अहो, असं काय करता. मला त्यांची आठवण येते हो. सांगा ना, कशा आहेत त्या. म्हणजे तब्येत वगैरे बरी आहे ना? उत्तम आहे. तब्येत ठणठणीत आहे. समोर दिसेल त्या माणसावर डाफरत असते. सगळीकडे वचक आहे तिचा. अहो, माझ्यासाठी काही निरोप सांगितलाय का? काय? मला म्हणाली अलकाला म्हणावं सारखी काळजी करू नकोस. कशी करू नको? जिचा तरुण मुलगा आयुष्यातला रसच हरवून बसलाय त्या आईनी काळजी नाही करायची? अलका, होईल सगळं हळूहळू ठीक. अहो, मानसी मुंबईत आली आहे. फोन आला होता तिचा? फोन कसा येईल? गेल्या 3 वर्षात तिने काही आपल्याबरोबर संबंध तरी ठेवलाय का? मुलांनी फोन केला होता. मला गीता सांगत होती. आपण तिला घरी बोलवायचं का? नको. तिला वाटलं तर येईल ती. हो ना, मलाही तसंच वाटतं. विक्रांतला कळलंय का तिथे आहे ते? नाही नाही, म्हणजे गीता मला विचारत होती की आपण सांगूया का, पण मी म्हणलं नको, उगीच काही वेगळाच परिणाम झाला तर. बरं केलं. मानसी, तुम्हाला काय वाटतं, माझ्या आणि विक्रांत मध्ये काय नातं आहे? तुम्ही एकत्र काम करता. तुमच्या व्यवसायाबद्दल एकमेकांच्या मनात आदर आहे. इतकंच नाही तर तुम्ही चांगले मित्र आहात. हो ना काका. हो, पण मला विक्रांत बद्दल जे वाटतंय त्याला सलीम प्रेम असं म्हणतोय. बरं झालं अलका तू डोळे मिटून घेतलीस. काही वेळा काही गोष्टी डोळ्यानं न दिसणंच बरं असतं. सई, तुला आवडतं का ग इथे मुंबईत? आवडतं का माहीत नाही, पण मला चॉईसच नाही आहे ग. त्यामुळे मी आवडून घेते. असं का ग? म्हणजे तुला रोह्याला राहायला जास्त आवडेल का? घरचे असतील ना जवळ, मला तसंच आवडतं. हे असं एकटं राहणं इथे मला नाही आवडत. कोण कोण असतं ग तुझ्या घरी? बाबा, 2 बहिणी आणि 1 धाकटा भाऊ. आणि माझी मामाची फॅमिली पण असते रोह्यातच. बापरे, मोठी फॅमिली आहे म्हणजे तुमची. तुला माहिती आहे, मला नेहमी वाटायचं की आमची फॅमिली एवढी लहान का. मी, आजी, आजोबा, ताई एवढेच. मला मोठी फॅमिली कधी मिळाली माहिती आहे? मामा, मी जाऊ का खेळायला?
जा जा पिल्लू. पण मोठी फॅमिलीच हवी ग. घर माणसांनी भरलेलं असलं ना की बरं वाटतं. एकाला एक असतो ना आपण. तुला रोह्याची इतकी आठवण येते तर मग तू तिथेच का नाही ग नोकरी करत, किंवा दुसरं एखादं काम? नाही ग, तसं शक्य नाही आहे म्हणून तर आले ना इथे. माझी आई गेली 7 वर्षापूर्वी. बाबा आजारी असतात, ते जागचे हलवूही शकत नाही. शिवाय बहिणींचे अभ्यास ही जबाबदारीच आहे माझ्यावर. अगं कमवणार कोण, म्हणून आले मी मुंबईत. पण तरी ना मला सारखं वाटत राहतं तिथे बहिणींना, माझ्या वडिलांना माझी गरज असेल. पण इलाज नाही. आणि भाऊ? जाऊ दे, त्याच्याबद्दल काही न बोललेलंच बरं. ए अगं, तू मगाशी म्हणत होतीस ना तुला मोठी फॅमिली मिळाली. हो अगं, ताईमुळे. जेव्हा ताईचं लग्न झालं आणि जाऊ दे, तिच्याबद्दलही न बोललेलंच बरं. चला एक शेवटले राऊंड आणि मग परत. नाही बाबा नको, बस झालं. आपण घरात जाऊया. तुम्ही डॉक्टर लोक सांगता ना जेवल्यानंतर थोडं चाललं पाहिजे. नाही बस झालं, आता आपण जाऊया. बरं चल. चहा पे का मस्त कोपऱ्यावरती टपरीवरचा? नाही नाही, या वेळेला चहा. बाबा तुम्ही बरे आहात ना, चहा नको. तू बरा असलास की मी बराच आहे. बरं चहा नको, कॉफी? कॉफी नकोच नकोच. नाही बरोबर आहे, कॉफी नको रे बाबा, कॉफी नको. अरे त्या मानसी बरोबर एकदा कॉफी प्यायला गेलो होतो मी. अरे काय 4 माणसं जेवतील एवढे पैसे 2 कप कॉफी आली. बाबा आपण निघायचं का? मला एक सांग विक्रांत, त्या तुझ्या हॉस्पिटलमध्ये मानसी नंतर एकही मुलगी टिकलीच नाही ना? बाबा आता मी हॉस्पिटलमध्ये जातो का? नाही ना. आणि त्या जुन्या गोष्टी मला नाही आठवत आहे. अरे जुन्या कसल्या, मला लख्ख आठवत आहेत. जुन्या कशा असतील? आणि मानसीला कसं विसरणार आहे? काय गोड मुलगी. तुला आठवतं 2-3दा आपल्यासाठी डबा घेऊन आली होती, काय स्वयंपाक केला होता ती. आणि बरं का विक्रांत, ती यायची अधून मधून माझा सल्ला विचारायला. फार बरं वाटायचं. एखादी मुलगी येते ना आपल्या बापाकडे, अगदी तशी. खूप लाघवी मुलगी आहे रे. कुठे असेल, काय करत असेल त्या मानसीचं बाबा. मी जे विसरायचा प्रयत्न करतोय त्याचीच तुम्ही मला परत परत आठवण का करून देताय? माझ्या आणि विक्रांत मध्ये काय नातं आहे? पण मला विक्रांत बद्दल जे वाटतंय त्याला सलील प्रेम असं म्हणतोय.